हॅलो आणि वेलकम. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की लिनियर इक्वेशन्स काय असतात. तर आज आपण बघणार की लिनियर इक्वेशनला सॉल्व कसं करायचं. आता इक्वेशनला सॉल्व करायसाठी आपल्याला कमीत कमी 2 इक्वेशन पाहिजे असतात. जेवढे व्हेरिएबल आपल्याकडे आहेत तेवढे इक्वेशन. आता आपला चॅप्टरचंच नाव आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. तर सॉल्व करायला पण किती लागणार आहे, 2 इक्वेशन लागेल. मग आता इथं महत्त्वाची गोष्ट आहे की सॉल्व करायसाठी आपल्याला खूप सारा मेथड आहे. त्यातली एक मेथड आहे त्याला आपण म्हणतो सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. आता सायमल्टेनियसचा अर्थ महत्त्वाचा आहे. सायमल्टेनियस म्हणजे काय होते, एकाच वेळेस. सायमल्टेनियसचा अर्थ काय होते, एकाच वेळेस. म्हणजे आपण एकाच वेळेस दोन्ही इक्वेशन सॉल्व करणार आहे. एकाच वेळेस आपण दोन्ही इक्वेशनचा विचार करणार आहे. जेव्हा आपण एकाच वेळेस दोन्ही इक्वेशनचा विचार करतो सॉल्व करताना, त्याला आपण म्हणतो सायमल्टेनियस लिनियर इक्वेशनचं सोल्युशन. आता सॉल्व करायसाठी बघा याच्यामध्ये आपल्याकडे 2 ते 3 मेथड आहे. आपण आधी त्याच्यामधली एक पहिली मेथड बघणार आहे. कशामधली, सायमल्टेनियस इक्वेशनमधली. तर आपली पहिली मेथड समजून घ्या आहे. उदाहरणार्थ आपली फर्स्ट मेथड आहे. त्याच्यामधली फर्स्ट मेथड सॉल्व करण्यासाठी त्याला म्हणतो आपण इक्वेटिंग कोएफिशियंट. आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं की कोएफिशियंट काय असते. कोएफिशियंट असतात जे व्हेरिएबलसोबत असतात लागलेले, त्याला म्हणतो आपण कोएफिशियंट. तर आपल्याला कोएफिशियंटला काय करायचं आहे, इक्वेट करायचं म्हणजे सारखं करायचं आहे. आणि सारखं कशाने करायचं असेल हे सारखे करायचे. इक्वेटिंग कोएफिशियंट कशाने करायचं आहे, मल्टिप्लिकेशन. कशाने करायचं आहे, मल्टिप्लिकेशन. ठीक आहे, मल्टिप्लिकेशन सारखे करायचं. तर एक्झाम्पल बघू, आपण सॉल्व करणं स्टार्ट करू. ठीक आहे, चलो. सपोज आपल्याकडे आता 2 इक्वेशन आहे. मी 2 इक्वेशन घेतो सॉल्व करायसाठी. सो फर्स्ट इक्वेशन माझ्याकडे आहे, इक्वेशन नंबर 1. ठीक आहे, सॉल्व. ठीक आहे, पहिलं इक्वेशन दिलं मला का 5x - 3y = 8. आणि दुसरं इक्वेशन दिलं आहे मला 3x + y = 2. आता माझ्याकडे 2 इक्वेशन आहे. 2 इक्वेशनला मला सॉल्व करायचं आहे. सॉल्व करायसाठी सगळ्यात काय करावं लागेल, आधी इक्वेटिंग कोएफिशियंट. आता कोएफिशियंटला इक्वेट कसं करायचं बघा. कोएफिशियंट चेक करा आधी आपण. चला याच्यामधले पण असंच एक पॅटर्न बघू की इक्वेटिंग कोएफिशियंट्स ऑफ एक्स. आपण एक्स पण करू शकतो, वाय पण करू शकतो, कारण की कोएफिशियंट एक्सला पण आहे, वायला पण आहे. तर तुम्ही एक्सचं इक्वेशन करू शकता. कोएफिशियंट, हां ठीक आहे, कोएफिशियंट्स. तुम्ही एक्सचे पण इक्वेट करू शकता, वायचे पण करू शकता. या केसमध्ये आपण इक्वेटिंग कोएफिशियंट ऑफ सुरुवातीला एक्सचं करू, नंतर वायचं करू. इक्वेटिंग कोएफिशियंट्स ऑफ एक्स घेऊ आधी. तर ठीक आहे, बघा इथे पहिल्या इक्वेशनमध्ये एक्सचा कोएफिशियंट किती आहे, 5. या दुसऱ्या इक्वेशनमध्ये एक्सचा कोएफिशियंट किती आहे, 3. आता याचा 5 आहे आणि याचा 3 आहे. दोन्ही सारखे आहे काय, सारखे तर नाही आहे, डिफरंट आहे. मग याला काय करावं लागेल, आपल्याला इक्वेट करायचं. इक्वेट करायला काय करावं लागेल, सारखं करावं लागेल. आता सारखं कसं करायचं आधी बघा. याला जर सारखं करायचं असेल तर असा नंबर शोधायचा जो 3च्या पण टेबलमध्ये आणि जो 5च्या पण टेबलमध्ये आहे. तर नॉर्मली त्याला आपण LCM म्हणतो. पण प्रत्येक वेळेस LCM काढणं सोपं राहत नाही. त्यापेक्षा आपण एकदम सोपं काय करू, त्याला डायरेक्ट मल्टिप्लायच करू ना. कशाने मल्टिप्लाय करायचं बघा, एकदम सोपं आहे. डायरेक्ट मल्टिप्लाय करा. 3 जो आहे, जो दुसऱ्या इक्वेशनचा कोएफिशियंट आहे त्याने पहिल्याला मल्टिप्लाय करा. जो पहिल्या इक्वेशनचा कोएफिशियंट त्याने दुसऱ्याला मल्टिप्लाय करा. म्हणजे समजा हे जर माझं इक्वेशन नंबर 1 आहे, हे जर माझं इक्वेशन नंबर 2 आहे, तर मी काय करणार, मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 1 कशाने, 3ने. हा 3 काय, कोएफिशियंट ऑफ एक्स. कुठल्या इक्वेशनचा, फ्रॉम इक्वेशन 2. सेम लॉजिकमध्ये आता आपण काय करणार आहे, मल्टिप्लाय करणार आहे सेकंड इक्वेशनला. मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 2 कशाने, 5ने. हे 5 काय आता कोएफिशियंट ऑफ एक्स. कुठल्या इक्वेशनपासून, फ्रॉम इक्वेशन 1. म्हणजे बघा किती सोपं आहे. दुसऱ्याचा कोएफिशियंट पहिल्याला मल्टिप्लाय करा, पहिल्याचा कोएफिशियंट दुसऱ्याला मल्टिप्लाय करा. ठीक आहे, आता आपण याला सिम्पली सॉल्व करूया. बघा सोल्युशन कसं येणार आहे, एकदम सोपं आहे. आधी इक्वेशन लिहून घ्या. दोन्ही सायमल्टेनियसली सॉल्व करतो, एक इकडे आणि एक इकडे. तर माझ्याकडे पहिलं इक्वेशन आहे 5x -3y = 8. या सगळ्याला कशाला मल्टिप्लाय केला आहे मी, 3ने मल्टिप्लाय केला आहे.
आणि दुसरं इक्वेशन माझ्याकडे 3x + y = 2. याला कशाने मल्टिप्लाय केलं आपण 5ने मल्टिप्लाय केलं. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण एखाद्या नंबरला मल्टिप्लाय करतो तेव्हा आपण त्याला कम्प्लिटली मल्टिप्लाय करतो. याचा अर्थ काय की जसं 3ने मल्टिप्लाय करायचं आहे, ह्या 3चं मल्टिप्लिकेशन आधी 5 सोबत होईल, नंतर 3 सोबत होईल आणि सोबत 8 सोबत होईल. सेम लॉजिकली 5चं 3 सोबत, 5चं y सोबत आणि 5चं 2 सोबत. जेव्हा तुम्ही हे मल्टिप्लिकेशन कंप्लीट करणार तेव्हा बघा आपल्याला मल्टिप्लिकेशन काय भेटणार 5 × 3 हे झाले 15x. साईनने चेंज करायची, साईन आहे तशीच ठेवायची, -3 × 3 9y = 8 × 3 24. इथे चेक करा 5 × 3 15x प्लस आता प्लस 5 × y 5y = 5 × 2 हा झाला 10. आता हे इक्वेशन आपले दोन नवीन इक्वेशन बनले. ठीक आहे, याला म्हणतो इक्वेशन ए, याला म्हणतो इक्वेशन बी. आता खास गोष्ट बघा काय इथे खास गोष्ट जी आपल्याकडे आहे ते आहे इथे पण 15x आहे, इथे पण काय 15x आहे. दोन्ही ठिकाणी काय आपल्याकडे 15x. तर जर मी पहिल्या इक्वेशनमधून दुसरं इक्वेशन वजा केलं म्हणजे सबट्रॅक्ट केलं, सो 15मधून 15 काय होणार कॅन्सल होईल. तर आपण आता काय करणार आहे तेच कॅन्सल करणं आपला उद्देश आहे. हे आपण करू आता सबट्रॅक्टिंग. आता कोणी विचारणार सर मी कशातून काय सबट्रॅक्ट करू शकतो. तुम्ही ए मधून बी करू शकता किंवा बी मधून ए करू शकता, काही पण चालेल. सो सबट्रॅक्टिंग ए मायनस बी. ठीक आहे, तर ए मायनस बी लिहिलं, मुद्दा म्हणून ए मायनस बी करतो कारण की तुम्हाला इथे प्लस मायनसचा पण एक कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायचा. तर काय प्लस मायनसचा कन्सेप्ट तो जस्ट आपण बघूया. ठीक आहे, चलो आता इक्वेशन लिहू आपण. एकदम सिंपल सबट्रॅक्ट करा. तो पहिलं इक्वेशन आपलं काय लिहिलं आपण 15x a मायनस बी करतो. सो 15x मायनस 9y = 24. यातून मायनस केला हा 15x प्लस 5y = 10. तर जेव्हा आपण सबट्रॅक्ट करतो सगळ्या नंबरची साईन चेंज होते. इथे प्लस होता तर हा मायनस झाला, इथे पण प्लस होता हा पण मायनस झाला आणि हा मायनस. आता सबट्रॅक्शन करा, हा +15 आणि -15. +15 -15 काय कॅन्सल. इथे -9 आहे आणि हा -5 आहे. तर मायनस प्लसने होते कारण की मल्टिप्लिकेशन नाही आहे, ॲडिशन आहे. तर आधी दोघांची ॲडिशन करायची, मोठ्या नंबरचं साईन लावायचं. 9 आणि 5 किती झाले 14. सो -14 आणि yचा y. इथे किती राहिले 24मधून 10 गेले 14 राहिले. सो देअरफॉर आपल्याला काय भेटलं -14y = 14. आपल्याला काय पाहिजे फक्त y पाहिजे, 14ची गरज नाही. तर आपण काय करणार डिवाइड बोथ साइड बाय 14. दोन्ही साईडला -14ने डिवाइड करा. म्हणजे -14 डिवाइड बाय -14 काय होणार, जर एका नंबरला त्याच नंबरने डिवाइड केलं तर आन्सर किती राहते 1 होते. तर त्याच नंबरला मला डिवाइड करायचं होतं. मी आता या नंबरला डिवाइड केलं -14ने, कशाला दोन्ही साईडला. असं दोन्ही साईडला डिवाइड करूया आपण. चला, तर आपल्याला फायनली काय भेटणार आहे -14y डिवाइड बाय -14. इथे पण काय झालं 14 डिवाइड बाय -14. सो 14 आणि 14 कॅन्सल, मायनस कॅन्सल. इथे 14 1 जर 14 आणि मायनस खाली आहे तो मायनस वर पण लिहू शकतो. तिथे भेटलं -1. तर बेसिकली आपल्याला काय भेटलं देअरफॉर लेफ्ट साईडला काय बाकी आहे y = इथे राईट साईडला किती आहे -1. तर आपल्याला yची व्हॅल्यू किती भेटली आहे -1. बघा y भेटलं. आता नेक्स्ट ही yची व्हॅल्यू तुम्ही कुठेही पुट करू शकता म्हणजे एक्समध्ये पुट करा, वायमध्ये पुट करा पहिल्या इक्वेशनमध्ये. आता आपण त्याला सबस्टिट्यूट करू. सबस्टिट्यूशनमध्ये जाऊया आपण. सबस्टिट्यूट करणं म्हणजे काय एका ठिकाणची व्हॅल्यू दुसऱ्या ठिकाणामध्ये ठेवणं. तर आपण काय करू, सो लेट्स सबस्टिट्यूट y = किती आहे -1. कुठे इन इक्वेशन 1 ठेवा किंवा 2 ठेवा फरक पडत नाही. सोपा काय वाटलं मला इक्वेशन नंबर 2 सोपा वाटला कारण की तिथे काय 3x + y = 2 हे सोपं आहे थोडंसं कारण की ते एकच y आहे म्हणून त्यासोबत मल्टिप्लायला काही नाही. मग इथे पुट करायचं तर आपल्याला मिळालं 3x + yची व्हॅल्यू किती आहे. जेव्हा आपण कोणती व्हॅल्यू पुट करतो नेहमी ब्रॅकेटमध्ये ठेवा, त्याने आपल्याला साईन सॉल्व करायला सोपं जाते. सो इथे व्हॅल्यू किती आहे -1 ठेवली ब्रॅकेटमध्ये, = किती भेटला चला 2 भेटला. ठीक आहे, आता त्याला सिम्प्लिफाय करूया. कसं प्लस इंटू मायनस काय होते हमेशा मायनस होते. सो 3x - 1 = 2. ठीक आहे, हा इकडला मायनस जर मी तिकडे पाठवला, इकडला मायनस जर तिकडे पाठवला किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता की मला हा
इथे -1 नाही पाहिजे, तर -1 जर गायब करायचं असेल तर त्याला आपण +1 करून 0 करू शकतो. दोन्ही साईडला काय करू मी ॲडिंग +1 ऑन बोथ साईड, ॲडिंग 1 ऑन बोथ साईड. का बरं दोन्ही साईडला ॲड केलं 1? कारण की इथे जर -1 सोबत +1 केला तर काय भेटणार 0 भेटणार. तर आपल्याला भेटलं 3x, -1 ऑलरेडी होता तिथे +1 केला आणि इथे पण 2 + 1. हे खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे. ही जर सवय तुम्हाला आतापासून लागली तर तुम्हाला समोर 11-12मध्ये खूप कामात पडणार, की इकडलं इकडे ट्रान्सफर करण्यापेक्षा आपण काय करणार दोन्ही साईडला ॲड करू. ती जास्त सोपं राहते आणि चांगलं राहते सॉल्व करायसाठी. मग बघा +1 आणि -1 किती झालं 0, इथे किती राहिलं 3x, इथे झालं 2 + 1 किती झालं 3. परत मग हे सोल्युशन काढायसाठी आपल्याला फक्त 3ची गरज नाही आहे, x पाहिजे. सो डिवाइड बोथ साईड बाय 3, कारण की 3 कॅन्सल होईल. मग बोथ साईड बाय 3, दोन्ही साईडला 3ने डिवाइड केलं तर 3x/3 = परत 3/3. 3 × 1 = 3, 3 × 1 = 3. सो देअरफॉर आपल्याला काय मिळालं x = 1. तर बघा आता आपल्याकडे 2 व्हॅल्यू झाल्या आपल्याला, एक x ची आली आणि एक y ची आली. सो आता हे झालं आपलं फायनल सोल्युशन. सो देअरफॉर फॉर कशासाठी फॉर गिवन लिनियर इक्वेशन्स किती आहे ते 2. फॉर लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल, 2 व्हेरिएबलसाठी इन 2 व्हेरिएबल्स वी हॅव x = 1 अँड y = -1. किंवा तुम्ही याला असं पण लिहू शकता की x, y = 1, -1. दोन्ही केसमध्ये आन्सर काय करेक्ट आहे. आता यामध्ये आपण काय केलं आहे, यामध्ये आपण इक्वेटिंग कोएफिशियंट केला आहे. कशाचं एक्सचं केलं आहे. आता इन केस तुम्हाला जर एक्स नाही आवडला तर तुम्ही वायचं करू शकता. ठीक आहे, कसं वायचं करू ते पण एकदा थोडं फास्टमध्ये सॉल्व करतो मी आता. चलो आपण नेक्स्ट तेच क्वेश्चन परत सॉल्व करताना आता आपण वायसाठी सॉल्व करू. ठीक आहे, लेट्स अज्यूम हे आपलं इक्वेशन काय परत लिहितो मी सेम, की 5x - 3y = x. आणि दुसरं आपलं इक्वेशन आहे 3x + y = 2. आता या केसमध्ये आपण काय करतोय इक्वेशन सॉल्व तर करतोय, पण कायच्या कोणत्या कंडिशनमध्ये बाय इक्वेटिंग कोएफिशियंट ऑफ y, बाय इक्वेटिंग कोएफिशियंट ऑफ y, कोएफिशियंट्स ऑफ y. तुम्ही एक्सचं पण करू शकता, वायचं पण करू शकता, काही फरक पडत नाही. इथे वायचा कोएफिशियंट किती आहे चेक करा. वाय सोबत जे असेल तो त्याचा कोएफिशियंट झाला. तर वाय सोबत काय कोएफिशियंट आहे याचा, इथे वाय सोबत काय -3 आहे, त्याचा कोएफिशियंट किती झाला -3. इथे वाय सोबत किती आहे, जिथे काही नसतो तिथे हमेशा 1 असतो, लक्षात ठेवा. इथला कोएफिशियंट किती झाला आहे 1. आणि कोएफिशियंट इक्वेट करायला आपण काय करतो, कोएफिशियंट इक्वेट करायला आपण करतो क्रॉस मल्टिप्लिकेशन. तर 1ने याला मल्टिप्लाय करायचं आणि -3ने याला मल्टिप्लाय करायचं, म्हणजे सिम्पल होईल. ठीक आहे, एकदा करून बघूया सिम्पल. एक सेकंड. ठीक आहे, तर आता आपण मल्टिप्लिकेशन करूया खाली. तरी प्रॉब्लेम ओके ठीक आहे. तर बघा लिहू आपण इक्वेशन 1 आणि 1. ओके, सो पहिलं इक्वेशन आहे आपलं लेफ्ट साईडला 5x - 3y = 8. याला कशाने मल्टिप्लाय करायचं आहे, 1ने मल्टिप्लाय करायचं. 1ने मल्टिप्लाय केलं काही प्रॉब्लेम नाही, बघा क्रॉस केलेला आहे. इथे कशाला मल्टिप्लाय करायचं आहे 3x + y = 2. याला मल्टिप्लाय करायचं आहे -3ने. लक्षात ठेवा पूर्ण -3ने मल्टिप्लाय करायचं आहे, त्याला ब्रॅकेटमध्ये ठेवा. मल्टिप्लाय कशाला होते प्रत्येक टर्मला. सो 1 × 5 हा झाला 5x, 1 × -3 -3y, 1 × 8 8. हे झालं माझं इक्वेशन नंबर ए. -3ने मल्टिप्लाय करा, सो पहिले 3 × 3 9. इथे प्लस साईन आहे, इथे मायनस आहे. तर मल्टिप्लिकेशनमध्ये प्लस × मायनस होते मायनस, सो -9x. इथे मल्टिप्लाय करा, प्लस × मायनस, मायनस झाला y × 3, सो 3y = 2 × 3 किती झालं 6. इथे प्लस आहे, इथे मायनस आहे, हा -6. हे झालं माझं इक्वेशन नंबर 2b. ठीक आहे, आता काही ठिकाणी तुम्हाला काय म्हणणार की तुम्ही डायरेक्ट 3ने पण करू शकता मल्टिप्लाय, काही प्रॉब्लेम नाही. 3ने पण केलं तर काय होईल ते पण बघू आपण. पण सध्या आपण फक्त कोएफिशियंटच्या विषयी गोष्टी करतोय. इथे कोएफिशियंट आपल्याला भेटला, आपल्याला 2 इक्वेशन भेटले.
तर 2 इक्वेशन आपल्याकडे ऑलरेडी अवेलेबल आहे. आता 2 इक्वेशनचं काय करायचं, ॲड किंवा सबट्रॅक्ट करायचं. ॲड करायचं की सबट्रॅक्ट करायचं ते पण आपण डिसाईड करू, पण नंतर आधी याला सॉल्व करूया. सो आधी इथे पण मायनस आहे, इथे पण मायनस आहे. आता आपण काय करूया ना, बी सबट्रॅक्टिंग परत ए मायनस बी करा किंवा बी मायनस ए करा, काही फरक पडत नाही. मी फक्त एक रूल फॉलो करतो इथे जो आपल्या डोळ्यासमोर आहे तो. सॉरी. सो जर सबट्रॅक्ट केला तर आपल्याला मिळालं 5x मायनस 3y इज इक्वल्स टू 8. याच्यातून हा सबट्रॅक्ट करायचा आहे की -9x मायनस 3y इज इक्वल्स टू -6. काय होणार याच्या, साईन चेंज होईल. सो साईन चेंज करा. बघा मायनसची साईन काय झाली आहे, प्लस झाली. मायनसची साईन प्लस होणार, प्लसची साईन मायनस होणार, मायनसची साईन प्लस, प्लसची साईन मायनस. ठीक आहे. इथे मायनसची साईन प्लस झाली, मायनसची साईन प्लस, मायनसची साईन प्लस प्लस म्हणजे ॲडिशन करायची. 9 आणि 4 14x मायनस 3 रुपये प्लस 3 रुपये किती झाले, 0y. y काहीच नाही राहिला म्हणजे सरळ सरळ कॅन्सल करू शकता. इथे प्लस झालं तर 8 आणि 6 14. सो इथे आपल्याला काय भेटलं, देअरफॉर 14x इज इक्वल्स टू 14. परत मला काय पाहिजे, फक्त x पाहिजे, 14ची गरज नाही. सो डिवाइड बोथ साइड बाय कशाने, 14ने डिवाइड करा. सो मला मिळालं 14x बाय 14 इक्वल्स टू अगेन 14/14. 14 1 जा 14, 14 1 जा 14. सो x इज इक्वल्स टू काय भेटला आहे 1. आणि हेच एक्सची व्हॅल्यू काय करणार आपण, दुसऱ्या इक्वेशनमध्ये पुट करणार. तर एक्सची व्हॅल्यू आपण दुसऱ्या इक्वेशनमध्ये पुट करूया. सो लेट्स कोणत्याही इक्वेशनमध्ये पुट करू शकता. दुसरं काबर चूज करतो मी, कारण की ते सिम्पल आहे. सो पुट x इज इक्वल्स टू 1 इन इक्वेशन नंबर 2. ते काय आहे, 3x प्लस y इक्वल्स टू 2. ठीक आहे. सॉरी, थोडी तब्येत बरोबर तर नाही आहे. ओके, चलो आपण व्हॅल्यूज पुट करू. एक्सच्या ठिकाणी 1 पुट करायचं, जिथे एक्स असेल तिथे ठेवायचं आहे. सो 3 × 1 प्लस y इक्वल्स टू 2. 3 × 1 किती झालं, 3 प्लस y इक्वल्स टू 2. मला फक्त y पाहिजे, 3ची गरज नाही. 3 गायब करायचं असेल तर परत आपल्याकडे 2 मेथड आहे. पहिल्या मेथडमध्ये काय करू शकतो आपण, एक तर हा 3 तिकडे ट्रान्सफर करू शकतो. दुसऱ्या मेथडमध्ये प्लसला गायब करायचं असेल तर मायनस. मी काय करतो, सबट्रॅक्ट 3 फ्रॉम बोथ साइड. ही चांगली प्रॅक्टिस आहे. सो 3 + y होता, यातून 3 सबट्रॅक्ट केला. इथे 2 होता, यातून 3 सबट्रॅक्ट केला. बघा 3 प्लस मायनस कॅन्सल. आपल्याला मिळालं y इज इक्वल्स टू 2 - 3. 2 मधून 3 गेले किती राहते, -1. सो अगेन देअरफॉर काय म्हणू शकतो आपण, सोल्युशन फॉर लिनियर इक्वेशन्स किती झाले, x इज इक्वल्स टू 1, y इज इक्वल्स टू -1. बघा सोल्युशनमध्ये काहीही चेंज झालेलं नाही. जे आपलं इक्वेशन होतं ते सोल्युशन राहिलं. तर तुम्ही एक्सचा कोएफिशियंट इक्वेट करा किंवा वायचा कोएफिशियंट इक्वेट करा, सोल्युशन चेंज होत नाही. तर तुम्हाला सेम क्वेश्चन करून दाखवतो, फक्त एक थोडासा चेंज. आणि तो चेंज काय, फक्त तुम्ही ऑब्झर्व करा. खूप इम्पॉर्टंट चेंज आहे, कारण तेच डिसाईड करते की तुम्हाला इक्वेशनमध्ये काय करायचं आहे. तर मी आधी परत इक्वेशन लिहितो, थोडं फास्ट करतो आता करताना. सो लेट्स से आपलं पहिलं इक्वेशन आहे 5x मायनस 3y इक्वल्स टू 8. दुसरं इक्वेशन आहे 3x प्लस y इक्वल्स टू 2. परत मी करतो इक्वेटिंग कोएफिशियंट ऑफ y. इक्वेटिंग कोएफिशियंट ऑफ y. इथे yचा कोएफिशियंट किती आहे, 1. आता इथे xचा कोएफिशियंट मी मायनस साईन नाही घेत, फक्त काय घेतो, 3 घेतो. साईन नाही घेतलं, काय घेतलं, फक्त 3 घेतलं. 3 घेतल्याने काही चेंज होणार आहे का, बघा काय चेंज होते ते महत्त्वाचं आहे. तर मी काय करणार, 3ने याला मल्टिप्लाय करणार आणि 1ने याला मल्टिप्लाय करणार. तर जेव्हा तुम्ही मल्टिप्लाय करताय तर बघा मल्टिप्लिकेशन काय होणार. एक सेकंड. सो आपल्याकडे आहे 1 किंवा पहिला आधी इक्वेशन लिहितो 5x
-3y इक्वल्स टू 8 इंटू 1 इथे, आणि इथे काय भेटलं आपल्याला 3x + y इक्वल्स टू 2. याला मल्टिप्लाय केलं आपण कशाने 3ने. आता मल्टिप्लाय प्रत्येक टर्म होते. इथे मला मिळालं 5x - 3y 8 इंटू 1 जर 8 हा माझा a झाला. इथे मल्टिप्लाय करा 3 इंटू 3 9x + 3y इक्वल्स टू 3 इंटू 2 6 हा माझा b झाला. आता इथे ऑब्झर्व करायची गोष्ट काय, जे खूप महत्त्वाची ऑब्झर्व करायची गोष्ट आहे ती ही आहे की इथे 3y मायनस आहे, इथे 3y प्लस आहे. जर मला y गायब करायचा असेल, कारण की मला एका इक्वेशनचं सोल्युशन पाहिजे, तर y जर गायब करायचा असेल तर मला काय करावं लागेल, ह्या दोन्ही गोष्टीला ॲड करावं लागेल. कारण की एक प्लस आहे एक मायनस आहे. तर या केसमध्ये मी काय करणार आहे, सबट्रॅक्ट नाही करतोय. या केसमध्ये मी काय करतोय, त्याला ॲड करतोय. सो देअरफॉर ॲडिंग a प्लस b दोघाला ॲड करतोय. तर बघा दोघाला ॲड केलं काय भेटणार आहे, 5x - 3y इक्वल्स टू 8. इथे ॲड केलं 9x + 3y इक्वल्स टू 6. ॲडिशनमध्ये साईन बदलत नाही. +3y - 3y 0 झाले, 8 आणि 6 झाले 14, आणि इथे 9 आणि 5 किती झाले 14x. y काही राहिलेला नाही. तर या केसमध्ये परत सोल्युशन तेच आहे की आपल्याला काय मिळालं, 14x इक्वल्स टू 14. सो देअरफॉर डिवायडिंग बोथ साईड. आता माहिती आहे ना काय करायचं होतं. सो डिवायडिंग बोथ साईड बाय 14. दोन्ही साईडला 14ने डिवाइड केलं तर काय मिळालं आपल्याला बघा, 14x/14 इक्वल्स टू 14/14. 14 1 = 14 अगेन. सो देअरफॉर x इक्वल्स टू 1. हे काय झालं आपलं x ची सोल्युशन. अँड पुटिंग x इक्वल्स टू 1 कशामध्ये, इन इक्वेशन नंबर 2. कोणी म्हणेल सर 1 मध्ये पुट करू शकता का, बिलकुल करू शकता. मी का बरं 2 मध्ये पुट करतो, कारण की इक्वेशन सोपं आहे. सो 3x + y इक्वल्स टू 2. इथे 1 पुट करा, तुम्हाला काय मिळालं 3 इंटू 1 + y इक्वल्स टू 2. परत आपली नेक्स्ट स्टेप काय होती की आपल्याला 3 नाही पाहिजे, तर आपण काय करणार, सो 3 + y इक्वल्स टू 2. सबट्रॅक्टिंग 3 ऑन बोथ साईड. इथून पण 3 काढला आपण -3, आणि इथून पण -3. प्लस आणि मायनस कॅन्सल, आणि देअरफॉर आपल्याला काय मिळालं, y इक्वल्स टू -1. बघा या केसमध्ये पण काहीही आन्सर बदललेलं नाही. सो देअरफॉर सोल्युशन टू लिनियर इक्वेशन्स किती आहे, x इक्वल्स टू 1 अँड y इक्वल्स टू -1. आता एवढं करून आपल्याला इम्पॉर्टंट काय भेटलं ते महत्त्वाची गोष्ट आहे. तर आपण हे केलं तर सही 3 टाईपमध्ये सॉल्व केलं. ॲक्च्युली टाईप एकच आहे पण 3 वे सॉल्व केलं. एकदा एक्सचे कोएफिशियंट इक्वल केले, एकदा वायचे कोएफिशियंट इक्वल केले, त्यामध्ये पण एकदा मायनस घेतलं, एकदा प्लस घेतलं. याच्यामध्ये सगळ्यात जे महत्त्वाचे पॉईंट आपल्याला भेटले ते मी नोट डाऊन करतो. ठीक आहे, बरोबर ऑब्झर्व करा. 3 महत्त्वाचे पॉईंट कुठले कुठले आहे. पॉईंट नंबर 1, ठीक आहे, try to use least value coefficient. Try to use least value coefficient. का बरं least value coefficients? का बरं, as it is easier to multiply. त्याला मल्टिप्लाय करणं सोपं जाते. तर मी काय त्याला मराठीत लिहितो, लहान कोएफिशियंट यूज करायचे. लहान कोएफिशियंट वापरा. का बरं लहान कोएफिशियंट वापरायचे, कारण की गुणाकार सोपा होतो. आपला सॉल्व करताना. ठीक आहे, पहिली केस. दुसरा इम्पॉर्टंट, खूप महत्त्वाचा आहे. इफ साइन्स ऑफ कोएफिशियंट्स आर अपोजिट. इथे लिहिण्यापेक्षा मी याला इकडे लिहितो, थोडी सर्दी झाली आहे त्याबद्दल सॉरी. आर इथे महत्त्वाचं आहे. जर अपोजिट साईड असेल, सायन्स असेल, म्हणजे एक प्लस असेल एक मायनस असेल, तर काय करायचं, ॲड इक्वेशनला ॲड करायचं. कुठे, इथे बघा आपण ह्या वरच्या इक्वेशनमध्ये केलं आहे. इथल्या वरच्या इक्वेशनमध्ये आपण केलेलं आहे. इथे याची साईन प्लस होती, याची मायनस होती दोघांची, तर आपण दोघाला काय केलं आहे, ॲडिशन केली. बघा ॲडिंग केली आहे. तेच त्याच्या आधी जर आपण बघितलं असेल, इफ साइन्स ऑफ कोएफिशियंट आर सेम, जर सेम साईन असेल तर काय करायचं, त्यांची सबट्रॅक्ट द इक्वेशन्स.
सबट्रॅक्ट इक्वेशन्स. अपोजिट असेल तर ॲड करायचं, सेम असेल तर सबट्रॅक्ट करायचं. हे खूप महत्त्वाचं आहे, सांगायची गरज नाही आहे मराठीमध्ये. आणि तिसरा महत्त्वाचा पॉईंट, यू कॅन सॉल्व linear equations by equating coefficients of either x or y किंवा either व्हेरिएबल शॉर्टकटमध्ये. साधी गोष्ट काय की कुठल्याही एका व्हेरिएबलचे कोएफिशियंट सेम केले तुम्ही त्याला सॉल्व करता. म्हणजे मराठीत काय म्हणायचं, कुठल्याही व्हेरिएबलचे कोएफिशियंट्स इक्वेट म्हणजे सारखे होते, इक्वेट म्हणजे सारखे करून इक्वेशन्स सोडवता येतात. जर कोणी असं म्हटलं की फक्त एक्सच करायला पाहिजे किंवा वायचंच करायला पाहिजे, असा काही नियम नाही. तुम्ही एक्सचं पण करू शकता, वायचं पण करू शकता. आणि आपण नेहमी असा नंबर बघतो छोटासा ज्याने सॉल्व करायला काय होते, सोपं जाते. जेवढे लहान नंबर तेवढा गुणाकार करणं सोपं. अपोजिट साईन असेल तर आपण इक्वेशनला ॲड करायचं, जर कोएफिशियंटची साईन सेम असेल त्याला सबट्रॅक्ट करायचं. आणि एक बोनस पॉईंट इथे लिहून देतो, साइन कन्व्हेन्शन्स in addition and multiplication important आहे. मल्टिप्लिकेशन काय आहे, मल्टिप्लिकेशन्स आर इम्पॉर्टंट. जर तुम्हाला येत नसेल तर मी सिंपल इथे एक टेबल बनवून देतो की काय होऊ शकते माझ्या फेवरेट कलरमध्ये ग्रीन. की जर आपल्याकडे ॲडिशन असेल, जर आपल्याकडे मल्टिप्लिकेशन असेल तर काय करायचं, एकदम सोपं आहे, टेन्शन घेऊ नका. मल्टिप्लिकेशनमध्ये जर सारखी साईन असेल, प्लस इंटू प्लस केलं तरी आन्सर प्लस राहते, मायनस इंटू मायनस केलं तरी आन्सर प्लस राहते. जर तुमची साईन अपोजिट असेल, एक प्लस एक मायनस किंवा एक मायनस एक प्लस, तर आपला आन्सर काय असणार आहे, साईन काय राहणार आहे, मायनस. तेच ॲडिशनमध्ये जर दोन नंबरची ॲडिशन केली प्लस प्लसची तर आन्सर प्लस राहील. दोन नंबरचं सबट्रॅक्शन केलं तर परत काय राहणार, मायनस साईन राहते बाहेर आणि दोघांची काय राहते, ॲडिशन अंदर. दोघात ॲडिशन करायची. एक प्लस एक मायनस असेल किंवा एक मायनस एक प्लस असेल, इथे महत्त्वाचं आहे, इथे दोघांचं काय होते, आपण डिफरन्स घेतो. डिफरन्स म्हणजे काय होते, ॲक्च्युली सबट्रॅक्ट करतो आपण त्याला, मोठ्यातून लहान. आणि इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे खूप, त्याला आपण स्पेसिफिकली काय म्हणतो, इथे असेल प्लस किंवा मायनस काय घ्यायचा, ते असेल साइन ऑफ बिगर नंबर. मोठ्या नंबरची साईन इम्पॉर्टंट आहे. याच्यावर माझा एक व्हिडिओ येणार आहे लवकर, त्यात तुम्ही बघू शकता. जर का सध्या या इक्वेशनमध्ये डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये लिहू शकता. बाकी मी असं होप करतो की तुम्हाला इक्वेटिंग कोएफिशियंट समजलं असेल, किंवा कुठले नंबर घ्यायचे, कुठल्या कोएफिशियंट इक्वेट करायचं, त्याच्यामध्ये ॲडिशन करायची की सबट्रॅक्शन करायची, हे पण तुम्हाला समजलं असेल. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघूया जी सेकंड मेथड, ज्याला म्हणतो आपण सबस्टिट्यूशन मेथड. ठीक आहे. सो सी यू इन नेक्स्ट लेक्चर. आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ओके, टेक केअर.